चला आज जाऊयात माझ्या मावशीच्या घरी बोरवलीला. वेलकम टू सौ मावशी ब्लॉग्स पार्ट 1. गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? सो आज माऊच्या स्कूलमध्ये आहे. आज तारीख काय हो? 22 ऑगस्ट, नाही सॉरी 23 ऑगस्ट आहे. आणि आज माऊच्या स्कूलमध्ये आहे दहीहंडी सेलिब्रेशन. सो त्यांना एक छानसा पॉट मागितलाय, त्याच्यावरती पेंटिंग करून आणि फक्त डेकोरेशनचे सामान जसं की म्हणजे काय डायमंड्स वगैरे असतील किंवा कापूस, हे सगळं त्यांच्या स्कूलमध्ये सांगितलं आहे करायला घ्यायला. सो आता ऐन टायमिंगवर माझा प्रॉब्लेम असा झाला की मी म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी एक पॉट होतं, मी ठेवलं होतं माळ्यावरती. पण मग नंतर काल आम्ही बघायला गेलो की तो पॉट कसा आहे. तो पॉट पूर्ण तुटलेला, पूर्ण मूड ऑफ झाला. म्हटलं आता काय करायचं आणि एवढं रात्रीचं कुठे जायचं. सो असा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे सकाळी उठून म्हटलं आता वाजलेत आहेच, म्हटलं स्कूलमध्ये मागितलं तर काय करायचं. आता एवढं हे पण जाता येणार नाही कुठे, सकाळी भेटणार नाही. त्यामुळे मग आता काय फोन केले कोणाला फ्रेंड्सला की हाय का तुमच्याकडे, तर त्यांच्याकडे नाही भेटलं. शेवटी आमच्या तिथे ताई राहते, शुभांगी ताई, तिच्याकडे भेटलं छानपैकी मस्त आहे बघा पॉट. सो आता त्याचं पेंटिंगचं काम चालू आहे आणि त्याची पेंटिंग माऊ करते. हे बघा सगळं पेंटिंगचं दुकान आम्ही काढून बसलोय, हे बघा. तर आता पेंटिंगचं काम चालू आहे, पटापट पेंटिंग करूया आणि नंतर पण डेकोरेशनचं सामान आणि कापूस तिच्या स्कूलमध्ये पाठवून देऊया तिला. सो चला तर मग करूया सुरुवात. आपण पेंटिंग करायला सुरुवात केली. मला ॲक्च्युली काढायचं होतं पिकॉक फेदर. सो मी त्याच्यामध्ये म्हटलं पिकॉक फेदर काढूया. आणि ॲक्च्युली माझ्याकडे होते वॉटर कलर्स एवढे ते मटक्यावरती बसत नाही. म्हणलं ऐन टायमिंगवर काही म्हणजे कुठे हे करणार म्हणून जे कलर्स माझ्याकडे होते अवेलेबल ते त्याच्याने मी फटाफट काढत गेले. ते पॉटवरती मटका एकदम स्वच्छ धुवून त्याच्यावरती पिकॉक फेदर वगैरे काढत गेली. त्याच्यानंतरून मग थोडंसं ब्लॅक कलर, त्याच्यावरती ब्लॅक कलर एवढा दिसत नव्हता पण ते नेव्ही ब्ल्यूचा कलर शेड घेतला आणि ते डॉट्स वगैरे करून घेतले. मग अशा प्रकारे खालून पण त्याला थोडंसं ऑकर येल्लोमध्ये टाकलं करून असे फेदर. माऊ बोलते माऊ मला कलर्स काढून देत होती. माऊला जे कलर्स मी सांगत होती, मला ब्राऊन कलर दे, येल्लो कलर दे, ते सगळे कलर्स मला माऊ काढून देत होते. सो अशा प्रकारे मी त्याच्यावरती व्हाईट कलरने स्ट्रिप्स बनवल्या झिगझॅगचे. आणि हे टिकली होत्या पण त्या टिकल्या त्याच्यावर चिपकतच नव्हत्या, गोल्डन कलरच्या टिकल्या होत्या. सो म्हटलं ते कॅन्सल केल्या मी, ते नको म्हटलं. आणि काय आता बाजारातून मग डायमंडचे खरेदी केली, डायमंडवाले, आणि एक लेस खरेदी केली. सो ती त्याच्यावरती लावलेली. सो अशा प्रकारे मला तो पॉट छानपैकी रेडी झालेला आहे बघा. तर मला म्हटलं अजून थोडंसं वरती कलर लावून घेऊया आणि एक स्ट्रिप्स देऊया. मी आता कापूस देते माऊला टाकायला. कापूस याचा अर्थ ती दही काला, बस एवढा वाज झाला. मी याच्यातच टाकते बाबू कापूस. बस इथं झालंय 1 तासानंतर. हे गाईस तर चला फायनल रेडी झालेला आणि उशीर पण झालेला आहे स्कूलला. सो चला फटाफट जाऊया. माऊचं थोडंसं मी पिकॉकचं क्राफ्ट बनवला त्याच्यामध्ये चिपकवलाय. सो हे कॉटन आतमध्येच टाकलं, ती घरी तिकडे गेलं टाकेल. आणि पहिला तर म्हटलं आपण इथे जाऊया स्टेशनरीच्या दुकानात, थोडेफार डायमंड्स घेऊया म्हणजे माऊ तिकडे जाऊन चिटकवेल. सो चला आता फटाफट जाऊया. पहिला तर आता रिक्षानेच पळावं लागेल काय पण करून. चला काय आपण स्टेशनरीमध्ये आलो आणि ही लेस घेतलेली आहे बघा, असं रेडी केलेलं आहे. आता फक्त डायमंड्स घेतात, डायमंड्स आता तिला चिपकवायला सांगणार. सो चला जाऊया. माऊ
बाय. ते तिथेच ठेव त्याच्यातच. अगं टीचरकडे घेऊन जा आतमध्ये. चला गाईस, घाई गडबडीत पाठवून दिलंय तिच्याकडे. लेस चिपकवता येणार ना, त्याला खूप वेळ लागेल, त्यामुळे मी ती लेस चिपकवली आणि डायमंड्स तिला फक्त दिलेत घेऊन. डायमंड्स फक्त घेऊन दिलेत तिला स्कूलमध्ये चिपकव म्हटलं. सो चला आता काय कशी करते काय माहिती, चिपकवता येते की नाही. मला ते स्टॅपलरचं पिन काढता काढता पटकन लागलं जोरात. रक्त येतंय जाम, पाऊस पण येतोय. सो चला आता मी नंतर बोलते, जेव्हा घरी गेल्यावर बोलते. घरी पण भरपूर कामं पडले, पसारा पडला सगळा. पेंटिंग केलेलाचा पसारा उचलायला नाही भेटला. घरी जाऊया, फटाफट उचले ते सगळं काय आवरूया. बाय. 4 तासानंतर चला तर गाईस, आता आपण निघालोय माऊला घ्यायला. जाऊया फटाफट माऊला घ्यायला. तर कामं थोडेफार आवरून झालेले आहेत आणि त्यानंतरून आता जसं माऊला घेऊन झाल्यानंतर आपण जाणार आहोत बोरवलीला. बोरवलीला ह्याच्यासाठी की रक्षाबंधनच्या वेळेस मला तिकडे जायला नाही भेटलं. पिंकी मावशीकडे, ती मावशी राहते माझी, सो तिकडे जायला नाही भेटलं मला. पण म्हणून आणि त्या मावशीचा मुलगा दितेश, मोठा मुलगा, तो पण आजारी होता. त्यामुळे त्याचं ऑपरेशन आता सध्याच झालं ते. सो त्याला पण बघणं होईल आणि रक्षाबंधन पण होईल. सो आपण डायरेक्टली तिकडे जाणार आहोत. माऊला अजून माहिती नाही. माऊला जेव्हा मी सांगेल ना तेव्हा तिचा रिप्लाय बघूया आपण. कसा असेल तो, ती खुश होईल जा तिला सांगितल्यावर. तू हाय. तर चला फटाफट आता जाऊयात आणायला तिला. आणि नंतरून काय ते एक्सप्रेशन कव्हर करूया, बघूया काय बोलतात. तसंच आम्ही दादरवरनं मग माऊचे पप्पा भेटणार आहेत. मग माऊच्या पप्पांना घेऊन डायरेक्टली आपण जाऊया बोरवलीला. सो चला लेट. माऊला घेतलेला आहे. माऊ इकडे बघ, माऊ इकडे मोबाईलकडे बघ. अगं इकडे बघ. माऊला घेतलेला आहे आणि आम्हाला भेटलेले आहेत संकेत भाऊ आमचे. तर आम्ही संकेत हां बाय बाय. सो आमचे संकेत भाऊ भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत आता आम्ही घरी चाललो आहे. बघा बाय बाय. हाय बाय बघा, हाय करायचं तर बाय म्हणतोय. चला जाऊया. चला आम्ही पोहोचलो घरी. इकडे बघ, इकडे बाय बाय. ए तू हसत नाही, मी बोलणार नाही मग तुझी कट्टी. काय झालं? काही वेळानंतर आपण आता जस्ट घरी पोहोचलेलो आहोत. बरं आलं लवकर पोहोचलो. सो आता माऊला आपण ते सांगूया जे सांगायचं. तर माऊ इकडे बस. तुला माहिती आहे का आता आपण कुठे जाणार आहे? कुठे? हट. आता आपण जाणार आहे बोरवलीला. पिंकी मावशीकडे चाललोय. चला आवरूया फटाफट, तयारी करूया. इथे बॅग पॅक करूया फटाफट आणि जाऊया. हा चला बाय बाय. बघा आपलं काम तर आवरून झालेलं आहे सर्व आणि सोबतच पॅकिंग देखील झालेली आहे. सो आता आपण पहिलं दिवाबत्ती करूया, कारण की 6:30 होत आलेत. सो दिवाबत्ती करूनच आपण बाहेर पडूया. सो चला दिवा इथे लावलेला आहे. मोरया मोरया. कुंदीर मामा की जय. जय भवानी. जय शिवा. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय. शुभं करोति कल्याणं आरोग्यं संपदा शत्रबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते.
दिव्या दिव्या दीपकार काने कुंडल मोती हार दिव्यात तेल कापसाची वाट दिवा जळो मंदिरात दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी हे ग लक्ष्मी तू माझे माझं घर तुला साजे घरातली इडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मोर्या मोर्या निवाळताने तुझीच सेवा कृपा जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वातुस घाल कोटी ज्या ज्या ठिकाणी मंदाय माझे ज्या ठिकाणी निद्रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी देते सद्गुरु तुझे पाय दोन्ही. सो चला आपली पूजा करून झालेली आहे छानपैकी आणि आता आपण निघूयात. आता ए माऊ ये बाळ आता पाया पडतंय. सो चला माऊ चल तयारी कर आता. अर्ध्या तासानंतर चला फायनली निघालोय आता. फटाफट जाऊया रिक्षा पकडूया आणि जाऊया पटकन रिक्षा पण भेटलेली आहे. फटाफट आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला लागले तहान. सो आम्ही आता पितो शुगर केन ज्यूस. भाऊ बास बास एवढं नाही टाकायचं बाजूला. त्या दिवशी काय आम्हाला भेटला नाही शुगर केन ज्यूस प्यायला है ना. मग ट्रेन होती आमची उभी आणि त्याच्यानंतरून मी मिक्सच नाही केलं आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही आलो काल त्यामुळे परत नाही भेटला आम्हाला. सो आता आम्हाला भेटला तो आम्ही पितोय. सो आता ट्रेन जायला टाईम आहे आमचा तोपर्यंत आम्ही तिकीट काढणार आणि नंतर ट्रेनमध्ये बसणार आहे ना. माऊचा टिका बघा झाला. ट्रेनचं तिकीट काढलेलं आहे आणि तेवढ्यात आम्हाला भेटलेला आहे भरपूर सारा पाऊस. भरपूर पाऊस भेटलेला आहे. ट्रेन आमची अजून आलेली नाही. माऊला भेटलेली आहे सीट बसायला. माऊ enjoying your seat? Enjoying your seat? Yes, say yes. Enjoying your seat now? Yes. चला वाट बघूया आता ट्रेनची कधी येते बघूया. 10 मिनिटानंतर भरपूर पाऊस पडला आणि आम्ही ट्रेनमध्ये चढताना भिजलो थोडेसे आहे ना भाऊ. आता जस्ट आम्ही ट्रेनमध्ये बसलोय पण ट्रेन आमची अजून स्टार्ट नाही झाली आहे. भरपूर गर्दी आहे बाबा. आमची ट्रेन स्टार्ट झालेली आहे. नाही पहिलं बोल. आमची ट्रेन स्टार्ट झालेली आहे. आज पहिले ट्रेन स्टार्ट झाली आहे आणि आता मी दादरला उतरल्यावर बोलू आहे की नाही. आता तर सध्या गर्दी नाही आहे पण नंतर गर्दी होऊ शकते आहे की नाही. चला आता येईल दादर. दादरला आता उतरायचं आहे पण आम्हाला लागले झोप. उठवते तरी उठत नाही. ये माऊ चल उठ. ट्रेन सुटेल उठ लवकर चल. चला उतरल्यावर बोलू. 1 तासानंतर. तो चला आता आम्ही उतरलेलो आहोत दादरला. दादर ना माऊ. माऊ दादरला उतरलेलो आहोत आणि आता आम्ही पकडणार आहोत
बोरवलीची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 3 वरनं पप्पाची वाट बघतोय. पप्पा आला की मग आम्ही ट्रेन पकडणार. चला तोपर्यंत. सो फायनली चला बरं झालं लवकर आलो. पटकन आम्हाला बोरवली फास्ट पण भेटली लगेचच बोरवली फास्ट पण भेटली. आणि मेन म्हणजे सीन असा झाला की मी आणि माऊ आलो पटकन इथे 3 नंबरला आणि चालत होतं हळूहळू आणि बोरवली फास्ट लागली होती. तर मला माहितीच नाही आणि मिस्टर पाठवून आले आणि शिवा 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 एवढं जोरात. मी घाबरली. म्हटलं कोण आहे बापरे. म्हटलं काय झालं असं झालं. पाठी बघते तर मिस्टर होते. बोलले चल चल चढ चढ लवकर चढ लवकर. सगळं आता एवढी सगळी गर्दी आहे बोरवली फास्ट ट्रेनमध्ये. आणि आता आम्ही चढले आणि आम्हाला बसायला सीट देखील भेटले पण मिस्टरांना नाही भेटले सीट बसायला. तर ते उभेच आहे. माऊ बघ काय होते पप्पाला. काय माऊ सांग ना. बोलते पप्पाला बोलते पप्पा आता लय भारी दिसतोय केस कापले असतात. सो चला फायनली ट्रेन भेटलेली आहे आणि आता आपण जाऊयात. आता काय टेन्शन आहे. डायरेक्ट लास्ट स्टेशनच उतरायचं. अर्ध्या तासानंतर चला आम्ही उतरलेलो आहोत बोरवली स्टेशनला आणि आता आम्ही ऑटो रिक्षा पकडणार आहोत. चला दे हात. हाय कर ना. माऊला एक्सिलेटरवर जायला खूप आवडतं. कसं गेलं कसं गेलं. चल पोचलेलो आहोत. रिक्षामधून खाली उतरलेलो आहोत. आता आम्हाला आमची मावशी घ्यायला येते. बघूया कुठून येते ती. तिथूनच मला बोलली खाली येते आणि खिडकीमधूनच मला हाक मारते ये ये म्हणून. ते बघ टायसन पण आला. बघ मावशी हाय कर. मावशीज हाऊस न्यू हाऊस. ही बघ कशी आम्हाला बोलते मी येते म्हणून. येते हा चल. टायसन हाय. लाड चालत बघेल बघ कसा करतोय. काय नाही करत. सौरव तिला घे पहिला. माऊची सुरुवात झालेली आहे रडायची. नाही नाही करणार तो. नाही करणार. ते बघ ते बघ रोज आणलं तुला. ते बघ तो काही नाही करत. काही नाही करत. अगं काय नाही करत. इथे उभे राहा. इथे उभे राहा.
काही नाही का पप्पा ते बांधलंय त्याला बांधलंय हे ना चला चेंज आता फ्रेश झालं जस्ट आणि आता जेवायला या. मावशीने मस्तपैकी पनीरची भाजी वगैरे मस्तपैकी बनवलंय बघा. जावई इकडे जेवायला बसलेले आहे. हो जावई जेवण कसं आहे? भाऊचं तिकडे चाललंय 2 मिनिटं जेवायला. जेवण झालेलं आहे आणि आता टायसन जेवतोय. माझा खास मित्र भेटलेला आहे. माऊच्या पप्पांजवळ मस्त बसलाय तो टायसन आणि तिकडे मावशी टायसनला भरवते बघा. आता बोलो मावशी त्याला. आता नाही खात. त्याला पप्पा भेटला ना बाबूचा. खाल्लं टायसननी खाल्लं. बरोबर आमचं चाललेलं आहे आपला मराठी बिग बॉस पाहायचं. चला एन्जॉय करूया. आज निकीचा वाढदिवस आहे. बाई हॅपी बर्थडे निकी मॅडम. मावशी माऊ घाबरते टायसनला. झोपायला त्याला ते बघ लगेच आता झोपेल बघ. बॉस साहेबांनी आमची आईस्क्रीम आणली आहे. हो हो बोल ना बोल 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 ना बोल. आता झोपिया. 3 वाजलेले आहे. 3 वाजले याच्यासाठी की आम्ही मावशीकडे बसून गप्पा मारत होतो आणि मावशीच्या हातात मेहंदी काढली मी. मावशी दाखव मेहंदी. खूप सुंदर खूप छान मेहंदी काढलेली आहे. माझ्या लग्नात सुद्धा मी एवढी छान मेहंदी नाही काढली. थँक्यू. सुंदर सुंदर काढली. मस्त वाटते ना. सो चला गाईस आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणजेच उद्या आहे ऐतिहासिकच्या कामासाठी आले. त्या कामासाठी म्हणजे रक्षाबंधन आहे. सो उद्या आम्ही ते सेलिब्रेट करणार आहे. कारण की हितेशला बरं नव्हतं त्यामुळे काय राखी बांधायला जमलं नव्हतं इकडे येऊन. सो आता आज आलेलो आहोत आणि उद्या होणार आहे. सगळे मामा मावशी सगळे येणार आहेत उद्या. सो उद्या मस्तपैकी सेलिब्रेशन होणार आहे रक्षाबंधनचं. सो चला उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आजचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडेल. सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग सो मावशी व्लॉग्स. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye bye.